बस व आयशरची समोरासमोर धडक, 2 प्रवासी ठार, 24 जखमी. मालेगाववरून माहूरकडे जाणाऱ्या बसला सिंदखेड राजा जालना रोडवरील वखारी फाटा जिल्हा जालनाजवळ बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरची समोरासमोर धडक होऊन या अपघातात 2 एसटी प्रवासी ठार झाले असून वाहक गंभीर जखमी आहेत. नांदगाव, जिल्हा नाशिक बस आगाराची मालेगाव माहूरकड ही बस जालन्यावरून सिंदखेड राजाकडे येत असताना दुपारी 2:40 जालना जिल्ह्यातील वखारी फाट्याजवळ बस क्रमांक MH14 BT 4276 व आयशर क्रमांक MH13 AX 2682ची समोरासमोर भीषण धडक होऊन बसमधील 2 प्रवासी ठार झाले आहेत. यामध्ये सिंदखेड राजा येथील GS कॉलेज जालना येथे BSc कम्प्युटरचे शिक्षण घेणारा विद्यार्थी वैभव शेरकर वय 19 तर दुसरे प्रवासी पुरुषोत्तम बाहेकर वय वर्षे 66 जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त केंद्र प्रमुख राहणार किन्होडा तालुका चिखली हल्ली मुक्काम मेहकर हे ठार झाले असून बुलढाणा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. या बसमध्ये 60 प्रवासी होते. यापैकी 24 प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये 12 पुरुष व 12 महिला प्रवासी जखमी तर वाहक गंभीररित्या जखमी झाला असून जालना येथील रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच जालना व सिंदखेड राजा येथील एसटी महामंडळाचे अधिकारी पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होऊन जखमींना मदत केली. तसेच सिंदखेड राजा येथील 108 रुग्णवाहिका डॉक्टर उज्ज्वल कुमार तायडे व रुग्णवाहिका चालक दिनेश कापरे यांनी जखमींना तात्काळ जालना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. तसेच घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नाझर काझी, सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे, भाजपचे नेते संदीप मेहत्रे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.